हाय फ्रेंड्स, वेलकम टू ऑल ऑफ यू. आजचं आहे आपलं 5th नंबरचं लेक्चर आणि आज आपण पाहणार आहे एनर्जी. पण याच्या आधी जे आहे ते आपण चार्ज, करंट, EMF अँड व्होल्टेज, पॉवर ह्या चार डेफिनेशन ज्या आहेत त्या पाहिलेल्या आहे. एकदा पटकन रिवाइज करून घेऊ की सगळ्यात पहिली जी क्वांटिटी पाहिली होती आपण ती होती चार्ज. चार्ज हा क्यू अक्षराने दर्शवतात आणि तो जो आहे कुलाममध्ये मोजतात. चार्ज केव्हा तयार होतो हे माहीत आहे आपल्याला, जेव्हा दोन वस्तूंचं घर्षण होते किंवा मग केमिकल रिॲक्शन होते अशा टाईपमध्ये. जसं बॅटरीमध्ये सुद्धा चार्ज तयार झाला होता, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. तर जेव्हा इलेक्ट्रॉनची संख्या जास्त होते तेव्हा निगेटिव्ह चार्ज, आणि जेव्हा इलेक्ट्रॉनची संख्या कमी होते म्हणजे प्रोटॉनची संख्या वाढते तेव्हा पॉझिटिव्ह चार्ज. आणि एकदा चार्ज झालं की तो जो त्या दोघांमध्ये जो इफेक्ट पाहायला भेटतो आपल्याला त्या इफेक्टला आपण इलेक्ट्रिकल चार्ज असे म्हटलं होतं. डिटेलमध्ये शिकलो आपण इलेक्ट्रिकल चार्ज काय आहे. तर त्याच्यानंतर मग आपण करंट शिकलो होतो की करंटची डेफिनेशन काय, करंट म्हणजे ॲक्च्युली काय आहे. तर आपल्याला माहीत आहे की वायर असते आणि वायरच्या आतमधून जेव्हा इलेक्ट्रॉनचं वहन होते. आता हे कसे होते, काय होते, इलेक्ट्रॉनचं वहन होण्यासाठी मेन आहे दाब आवश्यक. ठीक आहे, म्हणजे हे जे आहे सगळ्यात पहिले करंट आला की व्होल्टेज आला, तर सगळ्यात पहिले व्होल्टेज आलं. ठीक आहे, म्हणजे EMF आला, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. EMFलाच आपण दुसरं नाव आहे व्होल्टेज. जो व्होल्टेज आहे तो V अक्षराने दाखवतो आपण आणि व्होल्टमध्ये मोजतो. तर या वायरमध्ये दाब असेल तरच इलेक्ट्रॉनचं वहन होणार, म्हणून दाब म्हणजे आहे आपला EMF किंवा व्होल्टेज. तर त्या दाबामुळेच या इलेक्ट्रॉनचं वहन होते आणि या इलेक्ट्रॉनच्या वहनाला म्हणतो आपण मग करंट. आपण करंटचे इलेक्ट्रॉनच्या वहनाला करंट म्हटलं, चार्जच्या वहनाला करंट म्हटलं. आपण एक अजून करंटचा फॉर्म्युला लिहिला होता dQ/dt. आता हे जसं मी एवढं पार्ट पाहिजे सगळ्यांना, dQ/dt जसं लिहिलं dQ/dt याची डेफिनेशन तुम्हाला पार्ट असली पाहिजे. म्हणजे पार्ट म्हणजे त्याचा मिनिंग समजला पाहिजे की डेरिव्हेटिव्ह आहे म्हणजे इट इज अ रेट ऑफ चेंज ऑफ वरतं जे आहे चार्ज विथ रिस्पेक्ट टू टाईम, हे वालं. त्यानंतर आपण व्होल्टेज पाहिलं होतं की व्होल्टेजसाठी व्होल्टेज म्हणजे तर दाब आहे, इलेक्ट्रॉनच्या मागील दाबास व्होल्टेज असे म्हणतात. एक फॉर्म्युला जसा हा फॉर्म्युला तसंच आपण इथे एक फॉर्म्युला लिहिला होता dW/dQ. याच्यावरून तुम्ही युनिटसुद्धा सांगू शकता Q/T. Q/T म्हणजे कुलाम पर सेकंद और ॲम्पियर, हे युनिट आहे करंटचं. दोन युनिट लिहिले होते आपण. तसंच आता इथं व्होल्टेज आहे dW/dQ. तर dW/dQ, W म्हणजे एनर्जी जूलमध्ये आणि चार्ज कुलाममध्ये, तर जूल पर कुलाम और व्होल्ट हे युनिट आहे. तर याची डेफिनेशन तुम्ही लक्षात ठेवू शकता. डेरिव्हेटिव्ह आहे, डी आहे म्हणजे डेरिव्हेटिव्ह आहे. डेरिव्हेटिव्ह आला तर इट इज अ रेट ऑफ चेंज, एनर्जी बदलण्याचा दर. कोणासोबत? चार्ज म्हणजे व्होल्टेज. जेव्हा एनर्जी बदलण्याचा दर म्हणजे चार्जसोबत किंवा चार्जसोबत एनर्जी बदलण्याच्या दरास व्होल्टेज असे म्हणतात. हे आपण पाहिलेलं आहे एकदा. ठीक आहे, त्याच्यानंतर मग आपण 4th नंबरला काय पाहिलं होतं. 4th नंबरला आपण पाहिली पॉवरची डेफिनेशन. ठीक आहे, पॉवर हे आपण P अक्षराने दाखवत असतो आणि त्याच्यासाठी लिहिलं होतं आपण dW/dt. म्हणजे प्रत्येकासाठी फॉर्म्युला आहे आणि प्रत्येकामध्ये डेरिव्हेटिव्ह आला, तिथे डेरिव्हेटिव्ह आला, इथे डेरिव्हेटिव्ह आला, इथे डेरिव्हेटिव्ह आला. इथं आहे dW/dt. dW/dt म्हणजे इट इज अ रेट ऑफ चेंज ऑफ एनर्जी विथ रिस्पेक्ट टू टाईम, आणि याचं युनिट होणार होतं जूल पर सेकंद और वॅट. तर 1 वॅट इज इक्वल टू 1 जूल पर सेकंद. हे सगळं आपण पाहिलेलं आहे लास्ट लेक्चरमध्ये. पॉवर म्हणजे काय, तर पॉवर हे एक नाव ठेवलेलं आहे. कशाला ठेवलेलं आहे, तर एनर्जी बदलण्याच्या दराला. जर एखादं उपकरण 100 जूल पर सेकंद एवढी ऊर्जा घेत असेल, 100 जूल पर सेकंद, प्रत्येक सेकंदला 100 जूल एवढी जी एनर्जी घेत आहे, म्हणजे तो एनर्जीमध्ये प्रत्येक सेकंदला चेंज करत आहे. आणि तो जो चेंज होण्याचा दर आहे दॅट इज कॉल्ड पॉवर, त्याला आपण म्हणतो पॉवर. तर इथपर्यंत आपण पाहिलेलं आहे. भरपूर साऱ्या गोष्टी पाहिल्या होत्या की सोलर पॉवर प्लॅन्टमध्ये कशाप्रकारे वीज तयार होते, बॅटरीमध्ये कशाप्रकारे वीज तयार होते आणि जनरेटरमध्ये कशाप्रकारे वीज तयार होते. ठीक आहे, एकदा तुम्हाला असं दाखवून देतो आहे. लास्ट टाईम जे आहे ते आपण काय पाहिलं होतं. जसं इथं तुम्हाला दिसत असेल की जनरेटरमध्ये कशाप्रकारे वीज तयार होते हे आपण पाहिलं होतं. परमनंट मॅग्नेट, त्याच्यामध्ये आतमध्ये आर्मेचर. मी तुम्हाला अजून आता फील्ड वाइंडिंगचा कन्सेप्ट इथं सांगितलेला नाही आहे की फील्ड वाइंडिंग कशी वापरतात. तर ॲक्च्युली तुम्हाला हा एक डायग्राम दिसते आहे. या डायग्राममध्ये आपल्याकडे एक आर्मेचर वाइंडिंग आहे. ही जे साईडला दिसते आहे ही सुद्धा कॉपरचीच तार आहे. ही कॉपरचीच आहे, पण ही आर्मेचर वाइंडिंग आहे जी वीज तयार होते, जिच्या आतमध्ये वीज तयार होते. आणि ही जी तार तुम्हाला दिसते आहे ही एक फील्ड वाइंडिंग आहे. फील्ड म्हणजे चुंबकीय क्षेत्र तयार करते. कारण की तुम्हाला माहिती आहे ऑरेस्टोटचा सिद्धांत, तारेमधून करंट गेला असता तारेभोवती चुंबकीय क्षेत्र तयार होते. म्हणून हे जे वाइंडिंग आहे इथं ही कॉपर वाइंडिंग आहे. आणि या कॉपर वाइंडिंगला आपण DC सप्लाय लावतो. इथं हे जे दिसतं तुम्हाला DC सप्लाय, आणि हे वाइंडिंग कोणती आहे, या वाइंडिंगला नाव आहे फील्ड वाइंडिंग. आता हे सगळं तुमचं डिटेलमध्ये होणार जेव्हा मी तुम्हाला DC जनरेटर चॅप्टर शिकवणार, AC जनरेटर चॅप्टर शिकवणार तेव्हा. सध्या नाही, जस्ट फक्त सध्या आता बेसिकमध्ये सांगितलं की हे फील्ड वाइंडिंग आहे.
आणि या फील्ड वाइंडिंगपासून आपल्याला पाहिजे स्थिर चुंबकीय क्षेत्र, तरच आपण या आर्मेचरला फिरू, तर आर्मेचर स्थिर चुंबकीय क्षेत्रामध्ये फिरेल आणि आर्मेचरमध्ये EMF तयार होईल. त्याच्यामुळे ही आहे फील्ड वाइंडिंग. आणि फील्ड वाइंडिंग चुंबकीय क्षेत्र तेव्हाच तयार करेल जेव्हा त्या फील्ड वाइंडिंगला आपण सप्लाय देऊ. म्हणून मग फील्ड वाइंडिंगला DC सप्लाय देण्याच्या याला म्हणतो आपण फील्ड एक्सायटेशन. ठीक आहे. फील्ड एक्सायटेशन म्हणजे काय, तर हे दोन वाइंडिंग नाही आहे इथं, फील्ड वाइंडिंग एकच वाइंडिंग आहे. एक कॉईल इकडे आहे, एक कॉईल इकडे आहे, म्हणून याला आपण एक कंबाईनमध्ये फील्ड वाइंडिंग म्हणतो, जे सिरीजमध्येच कनेक्टेड आहे दोन कॉईल. आणि फील्ड वाइंडिंगला DC सप्लाय देणे म्हणजे त्याला म्हणतो आपण फील्ड एक्साइट करणे, फील्ड एक्सायटेशन. आणि जेव्हा सगळं आता पहा, हा जनरेटर आहे तर याच्यामध्ये आपण फील्ड वाइंडिंग वापरली आणि एक आर्मेचर वाइंडिंग वापरली. याच्या आधी जे शिकलेलो आहोत त्याच्यामध्ये आपण परमनंट मॅग्नेट वापरले होते. मी तुम्हाला म्हटलं की परमनंट मॅग्नेट काढून आपण इलेक्ट्रोमॅग्नेटसुद्धा बसवू शकतो. मग तुमच्या डोक्यात डाऊट तयार होईल की सर परमनंट मॅग्नेटपासून जर फुकट फाकट चुंबकीय क्षेत्र भेटत आहे तर मग इलेक्ट्रोमॅग्नेट का वापरायचे आपण. कारण इलेक्ट्रोमॅग्नेट वापरणं म्हणजे त्याला पहिले सप्लाय देणं आला, म्हणजे जनरेटरपासून सप्लाय घेण्याच्या अगोदर जनरेटरला सप्लाय द्यावा लागेल आणि मग त्याला फिरवावंही लागेल, तर कुठेतरी कॉईलमध्ये EMF तयार होईल. मग तुमच्या डोक्यात असा प्रश्न तयार होईल की सर मग यालाच जर सप्लाय द्यायचा आहे तर मग फायदा काय. तर सप्लाय द्यायचा आहे तर खूप मोठा द्यायचा नाही आहे, सप्लाय 10% द्यायचा आहे, आउटपुट तुम्हाला 90% भेटेल, बरोबर. अशा पद्धतीनं तर सप्लाय द्यावाच लागेल जर तुम्ही इलेक्ट्रोमॅग्नेट वापरले. कारण इलेक्ट्रोमॅग्नेटमध्ये फायदा असा आहे की इथे आपण चुंबकीय क्षेत्रामध्ये बदल करू शकतो, कमीत कमी जागेमध्ये जास्तीत जास्त चुंबकीय क्षेत्र तयार करून जास्तीत जास्त पॉवर तयार करू शकतो. हे सगळे फायदे असतात. ते इथं आपण इलेक्ट्रोमॅग्नेट वापरले, म्हणजेच फील्ड वाइंडिंग वापरली, आणि फील्ड वाइंडिंग जे आहे ते मॅग्नेटिक फील्ड तयार करते, मॅग्नेटिक फील्ड तयार करते, म्हणून त्याला आपण फील्ड वाइंडिंग म्हणतो, किंवा फील्ड पोलवर बसवलेली आहे म्हणून फील्ड वाइंडिंग. बाकी हे सगळं डबल डिटेलमध्ये होणारच आहे. आपण राईट हँड रूल शिकलो नाही आहे. हा राईट हँड रूल DC जनरेटरमध्ये येते. DC जनरेटरमध्ये तुम्हाला डिटेलमध्ये शिकायला भेटणार की AC एक्झॅक्टली कसं तयार होतो आणि त्या ACचं DCमध्ये कसं कन्व्हर्शन होते, सध्या नाही. बाकी हा फ्लेमिंगचा राईट हँड रूलचा मी आता तुम्हाला मिनिंग सांगणार नाही सध्या. बस जस्ट आता आपल्याला जो राहिलेली क्वांटिटी आहे ती म्हणजे एनर्जी, ती पाहायची आहे. लास्टवाली क्वांटिटी 5th नंबरची. तर 5th नंबरची क्वांटिटी आहे आपल्याकडे, ती म्हणजे एनर्जी. ठीक आहे. आता एनर्जीची डेफिनेशन काय आहे, तर सिंपल डेफिनेशन आहे. एनर्जी एकदम सिंपल. इट इज ॲबिलिटी ऑफ बॉडी म्हणता येईल तुम्हाला, ॲबिलिटी टू डू वर्क असं डायरेक्ट लिहितो. इट इज ॲबिलिटी टू डू वर्क. आता जे आहे नेहमी काही सेलमध्येच थोडी असते, जनरेटरमध्येही ऊर्जा असते, सेलमध्येही ऊर्जा असते, बॅटरीमध्येही ऊर्जा असते, म्हणून मी असं काही स्पेसिफिक लिहिलं नाही. इट इज ॲबिलिटी टू डू वर्क. म्हणजे एनर्जी काय आहे, ते एनर्जी म्हणजे कार्य करण्याची क्षमता. कार्य करण्याच्या क्षमतेला आपण एनर्जी असं म्हणतो. जर त्याच्यामध्ये ॲबिलिटी असेल काय करण्याची, टू डू वर्क, डू म्हणजे वर्क करणे, कार्य करण्याची जर क्षमता, ॲबिलिटी त्याच्यामध्ये असेल, कार्य तर लिहितो आहे डबल, कार्य करण्याची. कोणतं कार्य, इलेक्ट्रिकल कार्य. ठीक आहे. हे एक महत्त्वाचं. आता आपण इलेक्ट्रिकल एनर्जी पाहत आहे तर इलेक्ट्रिकलच लिहायला लागेल. तर इलेक्ट्रिकल कार्य करण्याची क्षमता, क्षमतेला कार्य करण्याची क्षमता, बरं जाऊ द्या, क्षमता म्हणजे एनर्जी होय. सिंपल डेफिनेशन आहे, एनर्जी होय. कार्य करण्याची क्षमता म्हणजे एनर्जी होय. ठीक आहे. तर आता हा जो आहे हा H आहे. ठीक आहे, लक्षात ठेवजा. होय. आता जसं तुम्ही आठवत असेल करंटची डेफिनेशन पाहिली की इलेक्ट्रॉनच्या वहनास करंट असे म्हणतात. मग करंटची आपण एक डेफिनेशन लिहिली होती डिटेलमध्ये. तसंच आता इथं इंजिनिअरिंगमध्ये पण एक डेफिनेशन आहे त्याची. जसं तुम्हाला माहीत आहे पॉवरचा फॉर्म्युला काय होता, dW/dt. याच्यातलं W काय आहे, याच्यातलं W एनर्जीच आहे. म्हणून मी जर dWचा फॉर्म्युला बनवला तर तो असा बनेल, हा जो dW आहे हा असाच राहणार, हा dt इकडे मल्टिप्लिकेशनमध्ये येणार, म्हणजे हा dt असा मल्टिप्लिकेशनमध्ये आला. आता मला एनर्जी जर याला मी असं उलटं लिहितो आहे, हे तुमच्या तसं काही कामाचं नाही आहे एवढं डिटेलमध्ये. P इंटू dt. ठीक आहे, P इंटू dt. तर आता मला हा जर डेरिव्हेटिव्ह खतम करायचा असेल तर डेरिव्हेटिव्हच्या अपोजिट असते इंटिग्रल. हे नाही समजणार तुम्हाला पण जस्ट सांगतो आहे. डेरिव्हेटिव्हच्या अपोजिट असते इंटिग्रल, म्हणून इथे इंटिग्रल घेतला मी. ठीक आहे. डेरिव्हेटिव्हच्या अपोजिट, जसं गुणाकाराच्या उलटं कसं असते भागाकार, तसं डेरिव्हेटिव्हच्या असते उलट इंटिग्रल. आता याचा डेरिव्हेटिव्ह मला कॅन्सल करायचा आहे. ठीक आहे. तर मला
जस्ट याचा इंटिग्रेशन हा डेरिव्हेटिव्ह कॅन्सल झाला, पण इकडे नाही होऊ शकत, इकडे इंटिग्रेशनचं साईन येते. इंटिग्रेशन साईन असं असते यस सारखं, ठीक आहे. आणि याला आपण इंटिग्रेट करतो आणि याच्यामध्ये लिहिणार आपण पी डी टी. तर हे जे आहे हे एक नवीन फॉर्म्युला बनला. हे तुम्हाला एवढं डिटेलमध्ये विचारणार नाही की डब्ल्यू इज इक्वल टू, डब्ल्यू म्हणजे आहे एनर्जी, डब्ल्यू म्हणजे आहे एनर्जी आणि त्याचा फॉर्म्युला आहे हा जो एस दिसतो आहे हे आहे इंटिग्रेशनचं साईन आणि पी इंटू डी टी. पी इंटू डी टी म्हणजे पॉवर इंटू टाईम. तर हे जे आहे याला वाचतात कसं, तर एनर्जी म्हणजे काय, तर एनर्जीचं दुसरं एक डेफिनेशन आहे, इट इज इंटिग्रल ऑफ, इंटिग्रल म्हणजे हे इंटिग्रेशन, इंटिग्रल ऑफ पॉवर, पॉवरची एकूण बेरीज म्हणजेच एनर्जी असं सुद्धा म्हटलं जाते. इट इज अ इंटिग्रल ऑफ पॉवर कॉल्ड ॲज एनर्जी, ठीक आहे. तर हे एक डेफिनेशन छोटीशी आहे. इट इज इंटिग्रल म्हणजे तुम्हाला जर उद्या ऑप्शनमध्ये आली तर तुम्ही सांगू शकता इट इज अ इंटिग्रल ऑफ पॉवर. तर तुम्हाला दोन डेफिनेशन लक्षात ठेवायचे आहे एनर्जीच्या. सिंपल आहे दोन्ही. एनर्जी म्हणजे काय, तर इट इज अ ॲबिलिटी टू डू वर्क, कार्य करण्याच्या क्षमतेला, कार्य करण्याची क्षमता म्हणजे एनर्जी होय. एखाद्या बॅटरीमध्ये जर कार्य करण्याची क्षमता असेल तर ती बॅटरीमध्ये एनर्जी आहे. समजा एक बॅटरी आहे आपल्या मोबाईलची, मोबाईलच चालू होऊन नाही राहिला, बॅटरी डिस्चार्ज झाली म्हणजे एनर्जी आहे का त्याच्यामध्ये, नाही. तर एखादा जनरेटर आहे, जनरेटरवर लाईटच लागून नाही राहिलेला कारण आपण त्याला फिरवलंच नाही, त्याच्यामध्ये एनर्जी तयार झालीच नाही. जर एनर्जी तयार झाली तर लाईट लागेल म्हणजे काहीतरी कार्य होणार, इलेक्ट्रिकल कार्य होणार. अशी इलेक्ट्रिकल कार्य करण्याची क्षमता जर त्या जनरेटरमध्ये असेल, त्या बॅटरीमध्ये असेल किंवा एखाद्या सेलमध्ये असेल तर त्याच्याजवळ एनर्जी आहे, म्हणजेच कार्य करण्याच्या क्षमतेला एनर्जी असे म्हणतात. ही एक सिंपल डेफिनेशन आहे जी तुम्ही लक्षात ठेवजा. बाकी इथं आपण एक खतरनाक डेफिनेशन लिहून ठेवली की ही सोपीच आहे म्हणा हे तशी. इट इज अ इंटिग्रल ऑफ पॉवर, पॉवरच्या इंटिग्रलला म्हणजे एकूण बेरजेला. आता पॉवरची बेरीज कशी करतात, 1 2 3 असं नाही, पॉवर गुणिला टाईम, सरळ. तर हे जे एनर्जी आहे, एनर्जीचं एस आय युनिट आहे जूल. हे जे जूल आहे हे एस आय युनिट आहे. बाकी त्याचं कमर्शियल युनिट आहे मग के डब्ल्यू एच. पेपरमध्ये येईल तुम्हाला की एनर्जी मोजण्याचं युनिट काय, तर तुम्ही जूलच सांगायचं. जर त्यांना असं विचारलं की एनर्जी मोजण्याचं कमर्शियल युनिट काय, तर मग तिथे तुम्ही आन्सर सांगू शकता वॅट अवर किंवा मग किलो वॅट अवर, के डब्ल्यू एच किंवा मग डब्ल्यू एच असंही सांगू शकता. आता हाच जो वरचा फॉर्म्युला लिहिला, याच फॉर्म्युल्याला आपण थोडंसं शॉर्टकटमध्ये असंही लिहू शकतो, डब्ल्यू इज इक्वल टू पॉवर इंटू टाईम. म्हणजे जेव्हा आपण पॉवर गुणिला टाईम करू तेव्हा आपल्याला मिळणार आहे एनर्जी. आता एनर्जी कशी कॅल्क्युलेट करतात, काय करतात हे याच बेसिकलिटी चॅप्टरमध्ये पुढे तुम्हाला डिफाईन केलेलं आहे. पॉवर, आता जनरली याचं युनिट काय होणार, पॉवर जे आहे ते वॅटमध्ये, पॉवर जे आहे ते वॅटमध्ये, दोघांमध्ये आता गुणाकार आहे म्हणून इथं डॅश येणार. गुणाकार आहे तर डॅश, जर भागाकार असता तर स्लॅश आली असती. तो गुणाकार आहे तर डॅश, आणि टाईम जो आहे तो जर टाईम मी अवरमध्ये घेतला तर अवर येणार, सेकंदमध्ये घेतला तर सेकंद येणार. तर हे झाले वॅट अवर. याच फॉर्म्युल्याला जर मी 1000ने भागून दिलं म्हणजे पॉवर गुणेला असं टाईम केलं आणि त्याला 1000ने भागलं तर हे होऊन जाणार किलोमध्ये, म्हणजे के डब्ल्यू एच, किलो वॅट अवर. आणि किलो वॅट अवर म्हणजे 1 युनिट, ठीक आहे. एक के डब्ल्यू एच म्हणजे 1 युनिट, कारण की ह्या के डब्ल्यू एचचं दुसरं नाव आहे बी ओ टी युनिट. बी ओ टी युनिट, हे बी ओ टी युनिट काय आहे, बोर्ड ऑफ ट्रेड, बोर्ड ऑफ ट्रेड युनिट याला असं पण म्हणतात, बोर्ड ऑफ ट्रेड, बोर्ड ऑफ ट्रेड युनिट. तर इथे एक गोष्ट लक्षात ठेवजा की 1 युनिट इज इक्वल टू 1 के डब्ल्यू एच. 1 के डब्ल्यू एच म्हणजे 1 युनिट किंवा मग 2 युनिट म्हणजे 2 के डब्ल्यू एच. सरळ के डब्ल्यू एच म्हणजेच युनिट, फक्त त्याला बी ओ टी युनिट म्हणतात तसं डिटेलमध्ये, पण लोक आता त्याला बी ओ टी म्हणत नाही, तर डायरेक्टच युनिट म्हणतात. तर इथं जे आहे ते आपण शिकलो आहे एनर्जी, जे एकदम सिंपल क्वांटिटी आहे. 1-2 वेळेस मी आता तुम्हाला रिव्हिजन करून दिली की 2 डेफिनेशन लिहून दिलेलं आहे तुम्हाला. एक डेफिनेशन ही आहे जी तुम्हाला बाय चान्स जर आली तर तुम्ही हे मार्क करू शकता, नाही तर मग ही डेफिनेशन एकदम सिंपल आहे. कार्य करण्याच्या क्षमतेला एनर्जी असे म्हणतात. कार्य करण्याची क्षमता म्हणजे एनर्जी किंवा कार्य करण्याच्या क्षमतेला एनर्जी असे म्हणतात. किंवा मग इंटिग्रल ऑफ पॉवर, पॉवरचं इंटिग्रल म्हणजे हे असं दिसते तुम्हाला, हे याला म्हणतात इंटिग्रल. आणि पॉवरचे 3 युनिट झाले, जूल, वॅट अवर, के डब्ल्यू एच आणि युनिट, ठीक आहे. त्याच्यातलं जे के डब्ल्यू एच आणि हे आहे युनिट, हे कमर्शियल युनिट आहे, आणि जे जूल आहे ते आपलं एस आय युनिट आहे. तर अशा प्रकारे हे झाले आपल्याकडे एनर्जी, ठीक आहे. तर आता इथपर्यंत आपण 5 क्वांटिटी ज्या आहेत त्या आपल्या पाहिलेल्या आहे. कोणत्या, चार्ज, करंट, ई एम एफ. माहीत आहे तुम्हाला ई एम एफ काय असते, तर इलेक्ट्रोमोटिव्ह
फोर्स, त्याच्यानंतर मग आहे आपलं EMF पाहिला आपण, त्याच्यानंतर मग व्होल्टेज म्हणजेच EMF असते, त्याच्यानंतर मग आपण पॉवर पाहिली आणि लास्टला आपण आता एनर्जी पाहिली. ठीक आहे. आता याच्या पुढे पाहायचं असते आपल्याला रेजिस्टन्स. तर रेजिस्टन्स पाहण्याच्या अगोदर आपल्याला प्रोपोर्शनॅलिटीचा कन्सेप्ट पाहावा लागेल की प्रोपोर्शनॅलिटी काय आहे. तर प्रोपोर्शनॅलिटीमध्ये डायरेक्टली प्रोपोर्शनल, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. जर आपल्याला हे समजले नाही तर आपण निवड फॉर्म्युलांना रट्टा मारत राहू किंवा मग फॉर्म्युले म्हणा किंवा त्याच्यावरचे जे कन्सेप्ट असतात त्याला फक्त आपण रट्टा मारत राहू. म्हणून ते कन्सेप्ट समजणं गरजेचं आहे. तर याच्या पुढचे जर लेक्चर तुम्हाला पाहायचे असेल, बॅच जॉईन करायची असेल, तुम्ही आमचं नॉलिफाय ॲप डाउनलोड करू शकता. या नॉलिफाय ॲपला डाउनलोड केल्यानंतर तुमच्याकडे फीज भरण्याची प्रोसेस राहते, त्यासाठी तुम्ही आम्हाला याच्यावर कॉन्टॅक्ट करू शकता. हे नंबर्स आहे जे तुम्हाला पूर्ण स्टाफकडून एक इन्फॉर्मेशन भेटेल, त्याच्यानुसार तुम्ही स्टेप फॉलो करून बॅच जॉईन करू शकता. ठीक आहे. तर बॅचमध्ये याच्या पुढे भरपूर काही डिटेलमध्ये शिकवलेलं आहे. 9604931449 9096900567 हे दोन्हीही नंबर्स आहे. याच्यावर तुम्ही कोणत्याही नंबरवर जस्ट हाय मेसेज केला तरीसुद्धा चालेल. तुम्हाला बॅच डिटेल्स पाठवल्या जातील आणि बॅच जॉईन करायचं असेल तुम्ही फीज वगैरे सांगितल्याप्रमाणे पेड करू शकता किंवा कॉन्टॅक्ट करू शकता आमच्याशी. तर तुमच्या काही फ्रेंडला जर बॅच जॉईन करायची असेल तुम्ही त्यांनाही सजेस्ट करू शकता. ठीक आहे. आणि याच्या पुढचे जे लेक्चर्स आहेत तुम्हाला कंटिन्यू करायचे आहे. तर खूप काही डिटेलमध्ये शिकवलेलं आहे. डेफिनेटली तुम्हाला या बॅचचा फायदा होईल, कारण की जेवढं सोबतमध्ये नाही आहे त्याच्यापेक्षा जास्त आहे. आणि फक्त इथं सोबतच नाही शिकवलेलं आहे, तर सोबतच्या पलीकडे तुम्हाला जर इंजिनिअरिंगमधले कन्सेप्ट असेल किंवा पॉलिटेक्निकमधले कन्सेप्ट असेल ते सुद्धा शिकवलेलं आहे. हे बॅच काही पॉलिटेक्निकची नाही आहे, बॅच ITI वाल्यांच्यासाठीच आहे. स्पेशली पूर्ण मराठीमध्ये लिहून दिलेलं आहे आणि इंग्लिशमध्ये पण लिहिलेलं आहे आपण वर्ड्समध्ये. तुम्हाला लँग्वेजचा कधी प्रॉब्लेम जाणार नाही. खूप काही आहे बॅचमध्ये आणि हे बॅच तुमची इंटिग्रेटेड आहे, म्हणजे येणाऱ्या ट्रान्समिशनला तर तुम्हाला कामी आहेच, पण सोबत तुम्हाला स्टेट गव्हर्नमेंटच्या इतर आणि सेंट्रल गव्हर्नमेंटच्या इतर एक्झामलाही कामी पडेल. ठीक आहे. तर अजून एक महत्त्वाची गोष्ट की जे पुढचे लेक्चर्स आहे ते व्हाईट बोर्डवर आहे. ते कसे असतात, कारण की तिथेही आपण प्रोजेक्टरचा वापर केलाच आहे. ज्या गोष्टी दाखवायच्या त्या पूर्ण प्रॉपरली दाखवल्याच आहे, कारण की हे लेक्चर जे आहे आधी हे आता मी लेक्चर डबल रेकॉर्ड केलेलं आहे, कारण की थोडंसं आधीच्या लेक्चरमध्ये लाईटिंग इफेक्ट कमी होता म्हणून आपण याला थोडं परत केलं. पण जे पुढचे लेक्चर्स आहेत तुम्हाला ते व्हाईट बोर्डवर पाहायला भेटेल, पण तिथेही आपण डिजिटल बोर्डसारखाच प्रोजेक्टरचा यूज केलेला आहे, ज्याच्यामुळे तुम्हाला तिथं काहीही अडचण जाणार नाही. आणि काही डाऊट्स असेल त्यासाठी आपले व्हॉट्सअप ग्रुप असतातच ॲडमिशन केलेल्या स्टुडंटचे, तिथं आपण आपले डाऊट्ससुद्धा सॉल्व करू शकतो. तर पटापट तुम्ही बॅच जॉईन करून घ्या, तुम्हाला भरपूर काही शिकायला भेटणार आहे या बॅचमध्ये. ठीक आहे. सो थँक्यू. बाय बाय.